पंच परेश महाजन सर, त्यांच्या सोबतचा कैलास पाटील यांना तुम्ही पाहता स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आज लखन पाटील, दैवत वेलेकर, अनंता केने, अक्षय थेटे, मोरेश्वर सुतार या सर्वांनी आज पंचांची भूमिका खूप चांगल्या प्रकारे पार पाडली परेश महाजन सरांच्या सोबतीनं। आणि उद्या हे सर्व पंच जे आज होते ते उद्या इन ॲक्शन, कारण उद्या आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत लढती आपल्याला बघायला मिळतील। पहिला बॉल वैभव माली सज्ज होतोय, पहिलाच बॉल यावेळेला ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला, लॉंग ऑन कडे बॉल ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित फक्त मिळेल एकच धाव। पहिल्याच बॉलवर ऑफ द मार्क होत असताना बॅटर थोडासा आता बदल करण्यात आलेला आहे। चिंटून सलामीला येत असताना अर्धशतक झळकावलं होतं, परंतु त्या चिंटूला आता थांबवलंय प्रशांत आणि स्ट्राइक एंडला बॅटर प्रशांत तुम्हाला पाहायला मिळेल। वैभव माली फुल टॉस बॉल आणि या बॉलला भिरकावून दिलाय सर मिड विकेटच्या पलीकडे, षटकार। खराब बॉल होता आणि त्या खराब चेंडूला योग्य उत्तर दिलेलं आहे षटकारानं। धावसंख्या आता वेगाने पुढे जात असताना 8 वर। यावेळेला हार्ड लेंथला हिट करणारा बॉल, खूप चांगला ताकद वर मारा आपल्याला बघायला मिळाला गोलंदाजाकडून। खांद्याचा खूप चांगला वापर करत असताना फक्त एकच धाव। प्रत्येकी 4 षटकांचा सामना, यानंतर सेमी फायनलची लढत आपल्याला बघायला मिळेल। ओ यावेळेला पुन्हा फोर्स करायचं होतं, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय, चुकी होणार नाहीये आणि पहिला धक्का लागेल मांडावर अपसंगाला। गॉन। अधिक आता ताकदीनं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय सध्या वैभव। शॉर्ट रनवेनं गोलंदाजी करतोय आपण। ज्यावेळेला टेनिस बॉल क्रिकेट मध्ये वैभवला पाहतो, भरपूर दूरवरून धावत येतो, भरपूर मोठा रनअप न तो गोलंदाजी करतो। हो इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल बॅटर आणि विकेट किपरला बीट करून सरळ निघून गेला बाईटच्या स्वरूपामध्ये लॉंग स्टॉप पलीकडे, चौकार। उपयुक्त 4 धावा या ठिकाणी मिळाल्या। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, अधिक वेगाने टाकला बॉल बॅटरच्या सोबतीला, कीपर ही त्या ठिकाणी बीट झाला आणि बॉल सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे। विनीत माली सेकंड ओव्हर। लागोपाठ 3 षटकार मागच्या मॅच मध्ये विनीतच्या बॅट मधून बघायला मिळाले होते आणि आता पहिलाच बॉल यॉर्कर लेंथवर चांगल्या चेंडूच्या हाताळणे आपल्याला बघायला मिळते आणि डॉट बॉल येतोय। पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा आल्या, तिथून बॅक करावा लागेल आणि मांडा वरप संघ मागच्या मॅच मध्ये जसा बॅटिंग करताना दिसला तशाच प्रकारे बॅटिंग त्यांना करावी लागेल, कारण त्यांना ठाऊक आहे की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप समोरच्या टीम मध्ये। ओ यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट, हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि झेल पकडला
फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. विकेट कॉन. विनीत माळीला या ठिकाणी सफलता मिळाली आहे. सलामीच्या जोडीमध्ये बराचसा बदल करण्यात आला होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आता चिंटू आणि मनीष पहिल्या मॅचमध्ये हेच ते दोन खेळाडू होते जे ॲज अन ओपनर बॅटिंग करण्यासाठी आले होते आणि आता तेच मैदानाच्या आतमध्ये आहेत. चिंटूनं आतापर्यंत एक बॉल फेस केला जरूर. जो रिव्हर्स खेळण्याचा त्याने प्रयत्न केला होता तिथे 4 मिळाल्या, ज्या बाईटच्या स्वरूपामध्ये चौकार आला होता. मनीष स्ट्राइक एंडला. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग. एकेका धावेने स्कोर जरूर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु या धावांचा वेग वाढवणं गरजेचं असेल. मध्ये एखादा मोठा फटका येणं देखील तेवढाच गरजेचा. कमी गतीने टाकलाय, फक्त कट करत असताना बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला बॉल वेगाने सरसावतोय. क्षेत्ररक्षक बॉबी त्या ठिकाणी सज्ज आहे. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. पुन्हा ब्रेक जरूर हाताळला होता, परंतु इथे चांगला फटका बरोबर बॉलचा पाठलाग करत असताना आणि बरोबर बॉलच्या मेरिटवर हा फटका इथे एक्झिक्यूट करण्यात आला. पुढचा बॉल विनीत अधिक वेगाने टाकलाय, बाउन्सर आणि त्या बाउन्सरवर विकेट प्राप्त केली आहे. चिंटूला मैदान सोडावं लागेल. पहिल्या मॅचचा अर्धशतकवीर या सामन्यामध्ये मात्र 0वर 2 धावांवर आउट होतोय. फार मोठा धक्का. विनीत मालीला ही दुसरी सफलता मिळाली आहे. खूप ताकदीनं हा बॉल देखील हाताळला होता आणि नवीन फलंदाज राज आता मैदानामध्ये येतोय. मागच्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये जास्त मोठं योगदान देऊ शकलेला नाही आपल्या टीमसाठी. विनीतचा आतमध्ये येणारा बॉल होता. इन स्विंगर बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. आणखी एक निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि याचबरोबर 2 षटकांचा येथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या अंती संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळते 16 धावा. 8च्या सरासरीने धावा जोडल्या जात आहेत. इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला बघायला मिळाला विनीतचा. 2 विकेट्स देखील त्यानं मिळवल्या आणि फक्त 3 धावा आपल्या षटकामध्ये त्यानं खर्च केल्या. फर्स्ट ओव्हरमध्ये वैभवनं 13 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 षटकांच्या अखेरीस तुम्ही 16 धावा पाहतात. 7 स्टार रबर बॉल ट्रॉफी 2025. हे पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस. आमचे 7ही स्टार अक्षरशः चमकलेत. या स्पर्धेसाठी खूप मेहनत त्यांची खऱ्या अर्थानं बघायला मिळाली आहे. बॉबी आल्या. बॉबीनं व्हाईट बॉलनं सुरुवात केली आहे. लेफ्ट आर्म बॉलर आहे. पडल्यानंतर अतिरिक्त बाहेरच्या दिशेने बॉल निघतोय बॉबीचा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो कमी गतीने टाकलाय. पुन्हा एकदा कटर होता. लेफ्ट आर्म बॉलरचं हेच तर वैशिष्ट्य आहे. खरं म्हणजे नैसर्गिक लेफ्ट आर्मरचे बॉल थोडेसे बाहेरच्या दिशेने मूव्ह असतात उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि तेथे मोठे फटके खेळण्यास समस्या निर्माण होते बॅटर्सना. आणि सध्या बॉबी त्याच गोष्टीचा फायदा उचलतोय आणि त्याच्या बोटांमध्येही जादू आहे. हो यावेळेला ती जादू मात्र काम करणार नाहीये. ऑन साइडला भिरकावून दिलाय. बरोबर रडार मध्ये बॉल होता आणि मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत असताना येतोय मनीषच्या बॅट मधून दमदार हिट, षटकार.
23 स्कोर कार्ड वरती या षटकाराची गरज होती आणि अखेर तो षटकार आलेला. पुढचा बॉल बॉबी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो 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 पुन्हा एकदा टक्कासा आवाज आलाय. बनिश आता वेगळ्या रूपामध्ये दिसतोय. पहिल्या सामन्यामध्ये थोडासा ऑफ कलर दिसला, परंतु या वेळेला आता बॉबी भोईर वरती त्यांना आक्रमण सुरू केलंय. लागोपाठचा दुसरा षटकार. काय फटका खेळला. व्हॉट अ शॉट. खडे खडे उपट टाकली. षटकार षटकार आणि षटकार. लागोपाठ 2 षटकार आपल्याला बघायला मिळालेत. मनीष त्याच्या क्रमामध्ये बदल केला, परंतु त्याच्या खेळामध्येही आता बदल बघायला मिळाला. यावेळेला चेंडूचा पाठलाग करायचा होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि आता थोडस वातावरणामध्ये बदल झालेला आहे. याविषयी आता बोललेलं ना. बरं, नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा या ठिकाणी स्लाइस केला. बॉल हवे तर फील्डर डाऊन दी बॉल आणि इथे पात्र जाळ्यामध्ये अडकवले फलंदाज मनीषला. विकेट मिळते बॉबी भोईरला. विकेट क्रमांक 3. चौथा धक्का लागला, माफ करा. 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. लागोपाठ 2 षटकार आले आणि त्याच्यानंतर बॉबीनं मात्र पलटवार केला. त्याला सफलता मिळाली आहे. होम ऑफ क्रिकेट लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड वर सध्या अगदी रोमांचक स्थितीमध्ये सामना आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल हो यावेळेला वेगवान फुलर लेंथ वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता आणि खूप जास्त बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आता चांगल्या धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती दिसतात, कारण कदाचित दुसऱ्या डावामध्ये निसर्गाची साथ मिळू शकते वरप संघाला, मांडा संघाला. पुन्हा एकदा पंच आपल्याकडे वळतात. आणखी एक अवांतर धाव. ज्या धावा येणं गरजेच्या होत्या. विनीतचं षटक इकॉनॉमिकल राहिलं होतं. तिथून थोडंसं अडचणीमध्ये संघ जरूर सापडला होता. मात्र अखेर बॉबीच्या ओव्हरमध्ये त्या रन्स आल्यात. आता बॉबीचा पलटवार. इथे चांगली लाईन पाहायला मिळाली. लागोपाठ वाईड आल्यानंतर हा चेंडू निर्धाव येतोय. राऊंड द विकेट. हो यावेळेला फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. स्लो 1. पुन्हा स्वीप करण्याच्या नादामध्ये फलंदाज बीट होतोय. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर 3 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा फलकावरती. 32ला 4 गडी बाद. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अनिकेत. अंतिम षटक. पहिलाच बॉल यॉर्कर लेन. यॉर्करनं सुरुवात करतोय आपल्या षटकाला. धावसंख्या धावफलकावरती 32. स्ट्राइक एंडला राज. नेक्स्ट बॉल अनिकेत सोडून दिला. बॉल खूप जास्त बाहेर होता.
पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा या डावामध्ये बऱ्याच बघायला मिळाल्यात. वैभव मालीच्या ओव्हरमध्ये एक जो चौकार आला होता तोही बाईकच्या स्वरूपामध्ये आला होता. त्यानंतर बॉबीच्या ओव्हरमध्ये 2 ते 3 व्हाईट बॉल बघायला मिळाले. हाही बॉल सोडून दिला, आणखी एक व्हाईट बॉल. आता असं वाटतंय की सोसाट्याचा वाराही सुरू झालाय मैदानावर, त्याच्यामुळे आणि रबर बॉल आहे. या बॉलचा वेट तेवढा नसतो. या बॉलला स्विंग फार सुंदर मिळतो आणि हवेमध्ये मूव्ह होत असताना बॉल भरपूर जास्त बाहेर निघतो. ज्या प्रकारे आपण टेप बॉलचं क्रिकेट पाहतोय सध्याच्या घडीला. हो, येथे कॅच ड्रॉप झाली आहे. फाईन लेगच्या फिल्डरकडनं थोडीशी मिस्टेक झाली, त्याच्यामुळे हा बॉल कंट्रोल करणं ओपन मैदानावरती ज्या वेळेला क्रीडांगण एखाद्या उंच अशा ठिकाणी असतं, अशा ठिकाणावरती या बॉलला कंट्रोलमध्ये ठेवणं फार कठीण असतं. अनिकेत प्रयत्न करतोय सध्या. यावेळेला समोरच्या दिशेने उडवल्या बॉल लॉंग ऑन कडे येतोय. विनीत येतोय चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. झेल त्यानं पकडला आणि फलंदाज होतोय बाद. यावेळेला पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्यात आला. कवचकडे बॉल येतोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट आणि हो यावेळेला समोरच्या दिशेनं स्ट्रेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवलंय 6 धावांकरिता. षटकार. .43 रन्स, 43 धावा स्कोर कार्ड वरती येते आपल्याला बघायला मिळतात. चांगल्या टोटल कडे वाटचाल. पुन्हा एकदा बॅटची बाहेरील कडा, बॉल मागे वेगानं सरसावतोय. क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल मात्र सीमा पार. आणखी एक चौकार. जबरदस्त धावा स्कोर कार्ड वरती आता आपल्याला बघायला मिळतात. एक फायटिंग टोटल सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 आणि 48 आव्हान पार करावं लागेल मानकोली वेहले संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. हे पाहू शकता शेवटच्या बॉलवर जो चौकार आला तो चौकार कदाचित डोके दुखी ठरणारा असेल. चांगला फिनिशिंग टच प्रणीतच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला आणि फायनली 47 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. 48 आव्हान आता सेट करण्यात आलेल्या वेहले मानकोलीच्या समोर. सत्तेचाळीस धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात आणि 48 आव्हान आता पार करावं लागणार आहे. आणि या आता या धावांचं संरक्षण केलं जाणार की या धावा बनवल्या जाणार. पुन्हा एकदा योगी पाटील सरांच्या आवाजात.
4 षटक आणि 4 षटकामध्ये इथून 48 धावा जोडायच्या आहेत. पर ओव्हरचा आपण विचार केला तर 12च्या धावगतीने धावा जोडावा लागतील किंवा त्यापेक्षा अधिक धावगतीने सुद्धा तुम्ही धावा जोडू शकता. परंतु धाव फलक्यावरती मांडावरचा आपण विचार केला तर चांगल्या प्रमाणात उभारल्या गेल्या आणि वातावरणामध्ये सुद्धा मात्र थोडंसं आपल्याला बदल पाहायला मिळतो. जर या ठिकाणी थोड्याशा पावसाच्या सरी जर ओसरल्या तर मात्र कदाचित या धावांचा पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी वेले मानकुली संघाला कदाचित अडचण निर्माण होऊ शकते. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. दीपू माली विजेंद्र पाटील यांची जोडी सध्या आपण पाहतोय एज अ ओपनर म्हणून त्यांची कामगिरी आपण आज पाहिली. दोन दिवसांचा आपण हा खेळ पाहतोय. समस्ता ट्रॉफी 2025 पहिल्या क्रमांकाचा आपण विचार केला तर रोख रक्कम 20,000 रुपये व चॅम्पियन ट्रॉफी त्या संघाला दिली जाणार आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचा जर आपण विचार केला तर रोख रक्कम 10,000 रुपये आणि रनरअप ट्रॉफी त्या संघाला दिली जाईल. हो पहिल्या षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी गोलंदाज फायफर प्रणित. 48 धावाचं संरक्षण जर तुम्हाला करायचं असेल तर मात्र या अतिरिक्त धावा तुम्हाला मात्र वाचवावं लागतील. परंतु पहिल्या चेंडूवरती पहा 5 धावांचा बोनस प्राप्त झाला टीम वेले मानकुली संघाला. हो पाहू शकला या ठिकाणी बॅट अँड पॅचच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला तदनंतर शरीराचा वेध घेतला. पहिला डॉट चेंडू प्रणितच्या कोठ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थंडगार वारा क्लायमेट थोडंसं पाहिलं तर चेंजेस होताना पाहायला मिळतोय आणि या सामन्यामध्ये सुद्धा मात्र चेंजेस पाहायला मिळू शकेल का. हो दूरवर खेळण्याचा प्रयत्न बॅटर बीट ऐतिहासिक बीट आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेनं 4 धावांसाठी दीपूच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. कॉन्फिडन्स लेवलचा स्ट्रोक नव्हता बॅटची कडा होती परंतु रिझल्ट आपण जर पाहिलं तर मानकोळी वेले संघाच्या बाजूने जात असताना बॅटची इनर एज पहा अगदी पुन्हा चेंडू बॅटला स्पर्श शॉट फायनलकडे फिल्डर सुद्धा होता त्या ठिकाणी राज. परंतु त्यांना सुद्धा चेंडू बीट करून थोड्याच्या दिशेनं चेंडूनं सीमारेषा ओलांडली. हो पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न लाईन चुकीची आज प्रणित या सामन्याचा विचार केला तर मात्र थोडंसं भटकटतोय कारण दिशाहीन गोलंदाजी त्याच्याकडे आपण पाहतोय. कारण या षटकामध्ये पाहिलं तर दुसरा स्वेअर चेंडू त्याच्याकडून पाहायला मिळाला. धावा चांगल्या प्रमाणे येत आहेत. हो जेव्हा चांगला लेंथ वरती चेंडूची हाताळणी केली तेव्हा फलंदाजाला मात्र प्रणितनं बीट केलंय आणि जेव्हा प्रणितनं जास्त काहीतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्याच्याकडून दिशाहीन चेंडू आपण पाहिले. एक चांगला गोलंदाज आहे पाहू शकाल. हो पुन्हा मात्र चांगली लेंथ पुन्हा मात्र ऑफ स्टिकचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न दीपू मालीने केला परंतु त्यामध्ये सुद्धा मात्र तो अपयशी ठरला. लेगल चेंडूची हाताळणी बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे बिनगडी बाद 10 अजूनही विजयासाठी इथून 38 धावांची आवश्यकता. तर अशा प्रमाणे गोलंदाजी झाली तर मात्र थोडंसं टिपिकल होऊ शकलं. इथे मात्र मिस्टामिंग स्टॉप फटका हवेत केला शॉट फायलिंगचा क्षेत्ररक्षक चेंडूचा फाटलाग करतोय परंतु चेंडू सरळ निघून चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. दीपूच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा चौकार आणि दोन्ही चौकार आपण जर पाहिलं तर आय थिंक विकेटच्या पाठीमागे पाहिले एक स्टेट फाईन लेग आणि दुसरा आपण चौकार जर पाहिलं तर फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून. कारण डीप मध्ये कुठलाही प्रोटेक्शन आहे वेकेंड क्षेत्र होतं. ऑन साईडला चांगला शॉट फटका मारतोय गॅपमध्ये चेंडू चालले लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या मधून अजून एक दर्शनीय स्ट्रोक. धावा मिळतील एकूण 4. जबरदस्त या ठिकाणी खेळ प्रस्थापित करतोय आणि आजचा दिवस आपण जर पाहिला तर बॅटिंगच्या जोरावरती दीपेश मालीने गाजवला असं म्हणायला हरकत नाहीये. ही लढत आपण जर पाहिली तर आज 2 अर्धशतकी इनिंग पाहिले आपण. दीपूच्या बॅटमधून पहिली ती अर्धशतकी खेळली पाहिली त्याच्यानंतर चिंटून या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक झळकावलं. परंतु आपण जर पाहिलं तर कुठेतरी पहिल्या षटकामध्ये अधिक धावा खर्च केला गोलंदाज प्रणितनं कारण एकही विकेट त्याला प्राप्त करता आली नाहीये आणि तब्बल 18 धावा त्यांनी पहिल्या षटकामध्ये खर्च केला. म्हणजे आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 10च्या धावगतीने इथून 30 धावा जोडायच्या आहेत. हा सामना जिंकायचा असेल तर टीम मानकोळी वेले संघाला. दोन्ही आपण जर ही गावं पाहिली तर अगदी शेजारी गावं आहेत आणि दोघांना मात्र पूर्णपणे एकमेकांची डावपेश माहीत आहेत. त्या अनुषंगानं चांगला कॉम्बिनेशन या 2 गावातील जे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन
खास करून दोघांच्या बॅटमधून पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या धाबा निघाल्या आणि या सामन्यामध्ये सुद्धा दीपूच्या बॅटमधून धाबा निघतायत, ही चांगली बाब आहे. लेफ्ट हँड बॅटर रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला, चेंडू मात्र चालला वेगाने बॉर्डर लाईनच्या पलीकडे. विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा पहिला दमदार चौकार. चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये वाशिरा निंबोली संघाच्या विरोधात या सामन्यानंतर लगेचच खेळणार आहे. हो हो, पाहू शकला या ठिकाणी एक अद्भुत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पिंगरा फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना टीम वेले मानकुली संघाला विजेंद्र पाटील इज गॉन अँड वेलकम 7 स्टार कमिटीचे को कमिटी मेंबर मिस्टर अजित पाटील. फटका हवेत केल्याचा प्रयत्न. चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर असेल. न्यू बॅटर पाहू शकेल तिसऱ्या क्रमांकावरती. विनीतच्या क्रमांकामध्ये थोडासा आता बदल केला गेला, तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. विनीत पहिल्या मॅच मध्ये 3 चेंडूमध्ये सलग 3 षटकार ठोकले होते आणि आता मात्र दीपूच्या सोबतीला पाहूया कशा रीतीने मात्र तो खेळ प्रस्थापित करेल. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर पीटीसी मध्ये सुद्धा एक रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. आमनी लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत एक स्पर्धा सुरू आहे आणि पीटीसीचा आपण विचार केला तर नुकतंच आपण जर चेरोबा वाशिरा संघाला आपण जर पाहिले तर टाय ब्रेकरमध्ये त्या संघाने सामना गमावला, परंतु जबरदस्त खेळ त्या स्पर्धेमध्ये त्याच्या सर्वच खेळाडूच्या वतीने आपण पाहिलं. चेंडू पुन्हा एकदा लो फुटा चेंडू ट्राय करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रणित पुन्हा चेंडूवरती वेगाने पोहोचतोय. सेन्सिबल क्रिकेट दीपू माली आणि विनीत मालीच्याकडून पाहतोय, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की जर इथून छोटी तरी आपण पार्टनरशिप इथे जर आपण उभारले तर आपल्या संघासाठी मात्र ती चांगली ठरू शकेल. आणि त्याचमुळे आता छोट्या बॅकलिपनं धावा जोडण्याचा प्रयत्न करतात. कदाचित विनीत माली हिटिंग करू शकतो. फुल टॉस मिस्ड आणि सॉफ्ट डिस्मिसल कदाचित होऊ शकेल आणि यस सॉफ्ट डिस्मिसल. चिंटू मात्र आज जबरदस्त खेळ प्रस्थापित करतोय. बॅटिंग मध्ये आय थिंक चिंटू शून्यावरती बाद झाला, परंतु आज गोलंदाजीमध्ये ज्याप्रमाणे कामगिरी करायची होती त्याप्रमाणे कामगिरी करतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर एक्झॅक्टली ओव्हर कंप्लीट 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद एकूण 24 धावा फलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे तो अर्धा टप्पा जो आहे तो अर्धा टप्पा 2 षटकामध्ये कंप्लीट केलाय आणि अर्धा टप्पा आता येणाऱ्या 2 षटकामध्ये कंप्लीट करायचा आहे टीम मानकुली वेले संघाला. आतापर्यंत गोलंदाजांचा आपण विचार करता 2 महत्वपूर्ण सफलता जरूर प्राप्त केल्या, परंतु जोपर्यंत दीपू मालिक खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत मात्र कुठेतरी विजयाच्या आशा ज्या आहेत त्या मात्र पल्लवीत राहणार. न्यू बॅटर मिस्टर वैभव माली आलाय 4थ्या क्रमांकावरती आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज जगन नाना. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा जगन नानानं अतिशय जबरदस्त लेंथ वरती कामगिरी केली, परंतु आज या सामन्यामध्ये सुद्धा तीच अपेक्षा असेल त्यांच्या संघनायकाला, त्यांच्या सहकार्याला. एकीकडे अनुभव आहे, दुसरीकडे टॅलेंट आहे आणि हा बॅटल पाहण्यासारखा रंगेल त्यात काही शंका नाहीये. राऊंड द विकेट मात्र जगन नाना मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू ऑन साइडला उडवला, हवेत खेळलाय, परंतु मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार, अगदी तोलून मापून मारलेला स्ट्रोक, अगदी फ्लाइट सिक्सर. रिप्ले मध्ये पाहू शकाल एक क्षण असं वाटलं होतं की आय थिंक दीपूची विकेट धोक्यात आहे की काय, परंतु नाहीये. चेंडूने सीमारेषा ओलांडली. प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी, परंतु त्या प्रयत्नांना यश प्राप्त झाला नाही. परंतु जगन नानाचं स्वागत केलं दीपूनं षटकारानं. आज दीपूच्या बॅटमध्ये जास्तीत जास्त षटकार पाहिले आपण आणि तो षटकारामध्ये जास्त डील करताना पाहिलं. पुन्हा पाहू शकेल बॅटची कडा, विकेटच्या पाठीमागे चांगलं कनेक्शन चिंटूच्याकडून पाहतोय. जबरदस्त वापसी करत असताना इथून एखादी विकेट गोलंदाजाने प्राप्त केली तर पुन्हा मात्र या मॅच मध्ये
मांडा वरप संघ कमबॅक करू शकतोय, कारण येणारा आपण जर विचार केला तर 10 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 18 धाबींची गरज. मॅच संपली नाहीये, परंतु जर अशी गोलंदाजी झाली तर मात्र चेंडू फक्त तुम्हाला पाहायला मिळतील ढगात. दीपू माली इज ऑन फायर. खराब चेंडूच्या हाताली फुल टॉस आणि पहा फुल टॉस वरती फुल टोल फॉर फ्री मिडल ऑफ द बॅट. ही लेन्स चांगली पाहायला मिळाली, परंतु खोदून काढण्याचा प्रयत्न हो पहा प्रेशर आहे खेळाडूंवरती, दडपण आहेत, कारण लॉंग ऑनला थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि त्याच नुकसान मात्र या ठिकाणी सोसावं लागेल टीम वरप मांडा संघाला, कारण जिथे सिंगल होती तिथे डबल धाव पूर्ण केली आणि आता मात्र कुठेतरी विजयाच्या दिशेने आता वाटचाल करण्याचा प्रयत्न करतायत टीम मानकोली वेले संघ. 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. आकुटा पाता चेंडू ऑन साइडला भिडकावून दिलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. दबंग दीपू आणि दबंग प्रमाण मात्र त्या ठिकाणी लढतोय आणि काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी खेळ प्रस्थापित करतोय. जवळपास अर्ध्या पिचवर चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर लेंथ होती आणि त्याच्यावरती जबरदस्त पुलचा अंदाज. पुन्हा 30 लेंथ, परंतु इथे मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. चेंडू जमिनीच्या साह्याने गेला, मिडविकेटला फिल्डर होता, एक धाव तिथे कंप्लीट झाली, परंतु जगन नानाचा हा महागडा स्पेल पाहिला आपण. 3 षटकांची समाप्ती 45 धावांचा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये फक्त विजयासाठी 3 धाब्यांची गरज. जवळपास 21 धाबा जगन नानाच्या स्पेलमध्ये पाहायला मिळाला. खूपच महागडं षटक. शेवटच्या ओव्हरसाठी आता मात्र गोलंदाज राजचा वापर केला जातोय. फक्त 3 धाबांचं त्यांना संरक्षण या ठिकाणी करायचं आहे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये आणि तो संघ जिंकेल तो लगेचच क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये पुढील सामन्यामध्ये खेळणार आहे. निंबोली वाशिरा संघाच्या विरोधात तो सामना असेल. आज अतिशय सुंदर या स्पर्धेचं आपण नियोजन पाहिलं आणि जबरदस्त मॅनेजमेंट. 8 संघांना मात्र या स्पर्धेमध्ये आज खेळण्याची संधी दिली. फुल टॉस शॉर्ट फाईल इकडे शत्रशिका आहेत. चुकीची लेंथ होती, परंतु ही लेंथ दीपूने मात्र मिस केली, कारण संधी होती की या चेंडूवरती आय थिंक सामना फिनिश होऊ शकला असता, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. कधी कधी आपण फुल टॉस वरती जास्तीत जास्त कदाचित खेळाडू बाद होताना सुद्धा पाहिलेले आहेत आणि चांगल्या चेंडूवरती कदाचित एखादा बॅटर चांगले स्ट्रोक खेळताना सुद्धा आपण पाहिलेले आहेत. असा क्रिकेटचा खेळ आहे. 5 मध्ये 3 ची गरज. हो पाहू शकाल स्टार्मिंग स्ट्रोक, परंतु शॉर्ट फाईलीकडे फिल्डर तैनात. एक धाव कंप्लीट दूरचा प्रयत्न होतोय. रेक्स उचलले त्या ठिकाणी. अंडरम फेकी पाहायला मिळाली आणि त्याच वेळेला मात्र या 2 धाबा कंप्लीट. या 2 धाबांनी स्कोर आर लेवल विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धाबेची गरज. चांगला क्रिकेट आज वेले मानकुली संघाच्या वतीने पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे आज वरप मांडा संघाने सुद्धा मात्र आज चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. ओ चाबुक शॉट, हो काय फटका खेळलाय, षटकाराने फिनिश. सामना मात्र जिंकला टीम मानकोली वेले संघानं. अभिनंदन अँड हार्ड लक नाना, हार्ड लक वरप मांडा. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑनलाईनच्या माध्यमातून सिक्सर किंग ऑफ किरवली यांच्याकडून सुद्धा आम्हाला शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद प्रशांत बजागे. आपलं सुद्धा आम्ही 7 स्टार ट्रॉफीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. चला या सामन्यातील सामनावीर पुरस्कार आपण वितरित करूया. 48 धावांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक 42 धावांची नाबाद केली साकारली आणि तो खेळाडू आहे मिस्टर दीपेश माली उर्फ दीपू. या आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे आणि जगन नाना यांना विनंती करतो की आपण आमच्या आयोजकाशी संपर्क साधा. चला आजच्या दिवसातील शेवटचा सामना वाशिरे निंबवली विपक्ष मानकोली वेले अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल.
चला अजित पाटील या आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करा. आजच्या दिवसातील शेवटची लढत वाशेरे निंबावली विपक्ष मानकोली वेले आणि दोन्ही टीमचे संगणक आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अजित पाटील जे आमचे को कमिटी मेंबर आहेत 7 स्टार ग्रुपचे आणि आय थिंक त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी संपन्न करतो. आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांतच असेल याची दोन्ही संघाच्या संघटनांकडे नोंद घ्या.